समाचार अब तक, सत्य का साहस। नमस्कार, मी नेहा आणि आपण बघत आहे समाचार अब तक। बघूया आजच्या काही ठळक बातम्या। कपिलनगर येथे राहणारे चित्तरंजन राणवीकर काही कामानिमित्त बाहेर गावी गेले असताना चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून सुमारे 2,06,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला। या सोन्याच्या दागिन्यांचाही समावेश आहे। राणवीकर यांनी कपिलनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस उपनिरीक्षक अविनाश खटके हे या प्रकरणाचा तपास करत आहेत। तपासादरम्यान 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे। आरोपींकडून सुमारे 1,54,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। घरफोडी करणाऱ्या आरोपींची नावे देवा मराठे आणि आशुतोष उके अशी आहेत। पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे अशी माहिती देण्यात आली आहे। 1 डिसेंबर रोजी पोलीस ठाणे कपिलनगर येथे चित्तरंजन विद्याधर राणवीकर यांच्या फिर्यादीवरून घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता। ते कामानिमित्त बाहेर गेल्यामुळे घराला लॉक होतं। लॉक तोडून चोरट्यांनी त्यांचा 2,06,000चा सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा मुद्देमाल चोरी केला होता घर फोडून। तर सदर गुन्ह्याचा तपास आमचे पोलीस उपनिरीक्षक श्री अविनाश खटके आणि त्यांच्या सोबतचे अंमलदार अरविंद काळवांडे, सूर्यकांत इंगळे, आशिष सातपुते, गणेश सावसाकडे यांनी शोध मोहीम राबवून 3 आरोपींना ताब्यात घेतला आणि त्यांच्याकडून 1,54,000चा सोना चांदीच्या दागिन्यांचा मुद्देमाल रिकव्हर केला। आता समोर आणखी एका गुन्ह्यामध्ये यांचा सहभाग असल्याची माहिती आम्हाला मिळालेली आहे आणि त्यामध्ये ही रिकव्हरी होण्याची शक्यता आहे। आम्ही त्यांना अधिक विश्वासात घेऊन माहिती घेऊन दुसरेही गुन्हे उघड करत आहोत।